नमस्कार, माझे नाव सुदर्शन. आज आपण बघूया कुणबी समाज सेवा संघ मॅट्रिमोनियल वेबसाईट यामध्ये काही इश्यू येत आहेत रजिस्टर करताना, ते आपण कसे सॉल्व्ह करू शकतो. त्याच्या आधी लिंक तुम्ही बघू शकता, वरती टॉपला दिली आहे. त्याच्यावर क्लिक करून पुढे या, किंवा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आहे, ती तुम्ही क्लिक करून पुढे येऊ शकता. सगळ्यात आधी आपण बघूया रजिस्टर करताना काय इश्यू येतोय. तुम्हाला टॉप राईटला रजिस्टर बटन दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म दिसेल. जनरली तुम्ही इंग्लिशमध्ये भरणार तर वेल अँड गुड, त्याच्यामध्ये तुम्हाला काही इश्यू येणार नाही लवकर. तर आपण सगळ्यात आधी फॉर्म भरूया. त्याच्यासाठी मी माझे नाव, आडनाव, माझे वडिलांचे नाव, कुळी, फोटोवर आपण नंतर येऊया. सध्या आपण बाकीचे डिटेल्स भरून घेऊया. मेल, मी स्वतःसाठी भरतोय तर मी स्वतः. जर तुम्ही मुलासाठी किंवा मुलीसाठी भरत असणार तर खालचे ऑप्शन चूज करू शकता. मी स्वतःसाठी भरतोय तर मी सेल्फ म्हणून करणार. ठीक आहे, मी डेट ऑफ बर्थ टाकेल, मंथ, डे, इयर. ठीक आहे, जन्मवेळ ह्या प्रकारे तुम्ही टाकू शकता. जन्मस्थळ, रास, उंची, रक्तगट. इकडे माझा ईमेल ॲड्रेस येणार. ठीक आहे, पुढे फोन नंबर 0 काढून घेऊया आपण. पर्यायी नंबरमध्ये तुम्ही हा सारखाच ठेवला तरी काही इश्यू नाही. शिक्षण मी जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतोय, तुम्ही तुमच्या एंडनी जे तुम्हाला वाटत असेल ते टाकू शकता. म्हणजे जे तुमची खरी डिटेल्स असेल ते तुम्ही भरू शकता. गावाचे नाव, सॉरी, नोकरी किंवा व्यवसाय जो तुमचा असेल तो तुम्ही इथे टाका. किती वर्षापासून करताय ते एक डिटेल्स ॲड करायची आहे. नोकरीचे ठिकाण जे तुमचे असेल ते टाका. इथे नोकरी कायमची आहे किंवा टेम्पररी ते इकडे टाका. छंद, बाकी दिले गेले डिटेल्स तुम्ही व्यवस्थितपणे भरा. याच्यामध्ये एक्स्ट्रा कॅरेक्टर्स म्हणजे स्पेशल कॅरेक्टर्स ते जरासे लक्ष द्या. ते नाही आले तर वेल अँड गुड, त्याच्यामुळे तुम्हाला एरर शो होणार नाही. ठीक आहे, पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा आहे तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, आता आपण सबमिट करून बघूया काय इश्यू येतो आपल्याला. नाही, आपण फोटो नाही ॲड केला, फोटो एकदा ॲड करून घेऊया. वरती जाणार मी, फोटो बघूया. फोटो घ्यायचा इथून. तर जनरली फोटो ॲड करताना तुमचा फोटो जी साईज आहे ती स्क्वेअर असली पाहिजे. म्हणजे 200x200, 300x300, 500x500 अशा प्रकारची. जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही फोटोची साईज व्यवस्थित नसेल तर कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतात. ठीक आहे, मी
फोटो आणि फोटोचे नाव असे सिम्पल ठेवा, त्याच्यामध्ये काही अंडरस्कोर हे वगैरे काहीच ठेवू नका. आता मी जसं माझं सुदर्शन नावाने प्रोफाईल बनवतो, तर सुदर्शन नावाने मी नाव ठेवले फक्त. ठीक आहे, घेतो आणि सबमिट करून बघूया आपल्याला काय पुढचा इश्यू येतोय. सबमिट, रेजिस्टर. इन्फॉर्मेशन ऍड नाही झाली आहे, तर आपण बघूया आपल्याला काय काय ऍड नाही झाली ती. ओके, ईमेल आय डी ऑलरेडी एक्झिस्ट, म्हणजे ह्या ईमेल आय डीने मी ऑलरेडी आधी रजिस्टर केलेलं आहे म्हणून हा इश्यू येतोय. तर आपण ईमेल आय डी चेंज करून बघूया. मी टेम्पररी हा दुसरा ईमेल आय डी टाकतोय, पण हा ईमेल आय डी एक्झिस्ट नसणार तर तुमचं रजिस्टर कन्फर्म नाही होणार. म्हणून जो ईमेल आय डी तुम्हाला ऍक्सेस करता येईल तोच ईमेल आय डी टाका. ठीक आहे, बाकीचे डिटेल्स ब्लँक झाले तर एकदा परत भरून घेऊया. प्रोफाईल फोटो घेतला मी, बघून घ्या एकदा काही कुठे राहिलं तर नाही. पासवर्ड एकदा परत एंटर करावा लागेल. बरोबर, पासवर्ड टाकून बघतो एकदा. सॉरी, आता रजिस्टर करून बघूया. रजिस्टर, रजिस्टर झालंय. तर आपण बघितलं की रजिस्टर करताना मी कुठल्या गोष्टींचं लक्ष दिलं होतं. एक फोटोचे नाव जे असतात ते सिम्पल प्लेन टेक्स्टमध्ये पाहिजे, त्याला अंडरस्कोर वगैरे काही नको. आणि जे काही डिटेल्स तुम्ही भरलेत त्याच्यामध्ये डॉट किंवा बॅकस्लॅश हे टाकू नका, सिम्पल टाका. जेवढं तुमचं कंटेंट सिम्पल असेल त्याप्रमाणे लवकरात लवकर रजिस्टर होईल. आणि एकदा ही स्क्रीन आली तर ह्या स्क्रीनवर ऑफिसमधून जेवढी अमाऊंट सांगितली असेल ते पे करा आणि ऑफिसला एकदा तुम्ही इन्फॉर्म करा की मी पेमेंट केलं आहे. मग ऑफिसमधून जसं तुमचं अप्रुव्हल आलं की तुम्ही तुमच्या दिल्या गेला ईमेल आय डी आणि तुम्ही जो पासवर्ड सिलेक्ट केला होता त्याच्यानी लॉग इन करू शकता. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तुम्हाला तर तुम्ही कमेंटमध्ये टाकून मला विचारू शकता. धन्यवाद.